अग्निवीरांबाबतच्या अग्निपथ योजनेचा फेर आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे। मोदी सरकार आपल्याच योजनेचा पुनर्विचार करू शकतं अशी माहिती समोर येते। तर मोदी सरकार आता एनडीए मधील बरेचसे पक्ष हे या सरकारमध्ये सामील आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर जी एक महत्त्वाकांक्षी योजना मागच्या टर्ममध्ये मोदी सरकारने आणलेली होती त्या योजनेचा पुनर्विचार करू शकतं अशी माहिती समोर येते। अग्निपथ योजनेमध्ये बदल होऊ शकतात। लष्कराकडून अग्निपथ योजनेचं मूल्यांकन सुरू असल्याची माहिती आहे। तर 10 प्रमुख मंत्रालयांचे सचिव या अग्निपथ योजनेचा आढावा घेऊ शकतात अशी माहिती समोर येते। पुढच्या आठवड्यामध्ये ही महत्त्वाची बैठक होईल असं कळतंय। तर पंतप्रधान मोदी G7 बैठकीतून माघारी येताच पीएमओ मधील अधिकारी याचा आढावा घेण्याचं नियोजन पंतप्रधानांना सादर करण्याची शक्यता आहे। तर 2022 पासून देशामध्ये अग्निपथ योजना सुरू आहे आणि अग्निपथ योजना कशा पद्धतीने चांगली आहे हे आतापर्यंत भाजपचे नेते सांगत होते। मात्र तिसऱ्यांदा जेव्हा भाजपचं बहुमत पूर्णपणे नाहीये त्याच वेळेला अग्निपथ योजनेविषयी विचार व्हायला हवा असं एनडीए मधील इतर पक्ष सांगत असल्याचं समोर आलं होतं आणि त्यानुसार आता भाजप आपल्याच योजनेमध्ये काही बदल करण्याची शक्यता वर्तवली जाते। आणि यावर बोलण्यासाठी निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। महाजन सर, आपण बघतोय अग्निपथ योजना ही किती चांगली आहे आपल्या देशातील युवकांसाठी लोकांसाठी असं आतापर्यंत भाजपचे नेते आहेत ते सांगत होते। मात्र जेव्हा तिसरी टर्म सुरू झाली आहे एनडीए सरकारची त्यावेळेला ही जी योजना आहे यामध्ये बदल होऊ शकतात असं कळतंय। तुमच्याकडे याविषयीची काय माहिती आहे? मला भाजप काय बोलते याच्याविषयी फारशी पर्वा नाही, इतर राजकीय पक्ष काय बोलतो याच्याविषयी पर्वा नाही। आपल्याला कल्पना पाहिजे की अग्निपथ स्कीम ही पहिले आणली का होती। अग्निपथ स्कीम ही आणली होती कारण जे पेन्शन बजेट होतं ते भयंकर वाढत होतं आणि ते एवढं पेन्शन देणं कुठल्याही सरकारला हे शक्य नव्हतं। उदाहरण द्यायचं म्हणजे की एक जवान वयाच्या 18व्या वर्षी भरती व्हायचा आणि 15 वर्ष सर्व्हिस झाली की 35व्या वर्षी तो रिटायर व्हायचा। म्हणजे 15 वर्ष सर्व्हिस करायची आणि त्यानंतर तो 80 ते 85 वर्ष जगायचा। तर म्हणजे पुढचे 50 ते 55 वर्ष सरकारला त्याला पेन्शन द्यावं लागायचं। 15 वर्ष सर्व्हिस सैन्यात करायची आणि 50 वर्ष पुढे पेन्शन घ्यायचं आणि त्यामुळे पेन्शन बिल इतकं वाढलेलं होतं की ते कुठल्याही सरकारला शक्य नव्हतं। आपल्याला आठवत असेल की याच्या आधी महाजन सर मी थोडंसं थांबवते तुम्हाला। आता जे फेरविचार होऊ शकतो या योजनेमध्ये असं म्हणतात त्यासाठीच तुम्ही जे म्हणताय की ते शक्य नव्हतं पेन्शन त्याच्यामुळे ही योजना आणली। मग आता जेव्हा फेरविचाराची ही माहिती समोर येते मग कोणते बदल याच्यामध्ये होऊ शकतात या अग्निपथ योजनेमध्ये? असं आहे की कुठलीही योजना आपण ज्या वेळेला करतो त्याच्यावरती काही वर्षानंतर फेरविचार करणे गरजेचं असतं की याच्यामध्ये काही कमी आहे का जास्त आहे का। याच्यामध्ये ज्या गोष्टी सैन्याकडनं रेकमेंड करण्यात येणार आहे ते म्हणजे असं की पहिले जे जवान आत येत होते अग्निपथ मध्ये त्याच्यामधले फक्त 25% जवानांना ठेवलं जायची शक्यता होती आणि 75% बाहेर काढून इतर ठिकाणी पाठवलं जाणार होतं। तर आता सैन्याकडनं जो रिव्ह्यू करण्यात आलेला आहे तो रिव्ह्यू आता पुढे येतोय। परंतु ज्या बातम्या आम्हाला म्हणजे कळतात आपल्या जुन्या सैनिकी अधिकाऱ्यांकडनं आपल्या मित्रांकडनं त्याच्यामध्ये असं आहे की त्यांनी सांगितलेलं आहे की एखाद्या वेळेला जे 25% आपण सैनिक रिटर्न करणार होतो अग्निपथ स्कीम खालचं ते वाढवून एखाद्या 50% जाऊ शकतं। तो एक भाग झाला। आणि दुसरे जे टेक्निकल आर्म्स असतात की ज्यांना 4 वर्षामध्ये ट्रेनिंग करणं हे कठीण पडतं कारण म्हणजे टेक्निकल आर्मचं ट्रेनिंग हे थोडं जास्त वेळ घेणारं असतं। तर तिथे 4 वर्षाच्या ऐवजी 7 वर्ष असं होऊ शकतं। पण हे सैन्याची जी रेकमेंडेशन्स आहेत ती आता काही दिवसामध्ये ती त्यांनी महाजन सर तुमचा मुद्दा लक्षात आला आहे। दरम्यान धन्यवाद तुम्ही लोकशाही मराठीशी बोललात त्याबद्दल। तर सध्या 25% जे सैन्य आहे त्यांना इथं कायमचं करून घेतलं जातं त्यामध्ये वाढ होऊ शकतं अशी माहिती समोर येते। त्यामुळे आता काय बदल होणार या योजनेमध्ये ते बघावे लागतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।